नमस्कार, मी प्राची कुलकर्णी. गरजे मराठी आणि साम आणि सकाळ डिजिटल यांचा इनिशिएटिव्ह असणाऱ्या ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ग्लोबल महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण परदेशात असणाऱ्या मराठी माणसांना भेटत आहोत. ही मराठी माणसं अशी आहेत ज्यांनी परदेशात करिअर केलेलं असलं तरी सुद्धा अजून मराठी मातीची त्यांची नाळ तुटलेली नाही. आणि गरजे मराठीच्या या इनिशिएटिव्हच्या आणि सामच्या या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून हाच प्रयत्न केला जातो आहे, की त्यांचा जे अनुभव आहे, त्यांचं जे एक्सपर्टीज आहे, त्याचा आपल्या इथल्या सगळ्या लोकांसाठी कसा वापर केला जाऊ शकतो, कसा उपयोग होऊ शकतो. आज अशीच एक खास व्यक्ती ज्यांचं करिअर जर आपण पाहिलं, करिअर पाथ जर आपण पाहिला, तर तो आपल्यासाठी अनेक पातळ्यांवरती महत्त्वाचा ठरतो, अनेक पातळ्यांवरती शिकवणारा आणि महत्त्वाचा ठरणार आहे. अशी एक व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे. आपल्याबरोबर आहे देवयानी वैशंपायन मॅडम. स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. देवयानी वैशंपायन यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर खरं तर एक 5-7 मिनिटांचा वेगळा वेळ द्यावा लागेल. पण थोडक्यात आपण त्यांची ओळख करून घेऊया. चायना, सिंगापूर, यूएस अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये त्या गेलेल्या आहेत. तिथला सगळा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर आत्ता त्या एचआर टेक याच्या सीईओ म्हणून काम करतायत आणि अनेक संस्थांवरती, अनेक ऑर्गनायझेशन्सवरती बोर्ड मेंबर म्हणून सुद्धा त्या कार्यरत आहेत. पण एचआरच्या क्षेत्रातलं करिअर आणि त्याचबरोबर इतका मोठा त्याचा सगळा पाठ, याचा अनुभव त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणं आपल्यासाठी खूप अर्थांनी एक शिकवणारा आणि अ, महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात आधी दिव्यानी मॅडम, धन्यवाद तुम्ही वेळ दिलीत आम्हाला आणि आमच्याशी बोलत आहात त्याबद्दल. अ, तुम्हाला मला विचारायचं की एचआर मधलं करिअर म्हणजे सहसा आता अ, असं बघितलं जातं की एचआर मध्ये जायचं तर मग मॅनेजमेंट करा, एचआर मध्ये करिअर करा आणि ग्रोथचा पाथ काय आहे तर एका लिमिट पर्यंत त्याच संस्थेमध्ये किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये काही पदं घ्यायची आणि मग थांबायचं असा साधारण तो. तुम्ही मात्र पूर्ण वेगळा एक करिअर पाथ चूज केला आणि पूर्ण एका उंचीवरती पोहोचलेला आहात. या सगळ्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? सर्वात पहिले प्राची मला साम टीव्ही, गर्जे मराठी आणि सकाळ यांचे अभिनंदन आणि मला ही संधी दिल्याबद्दल आभार मानायचे आहेत. सो थँक यू. आणि तुमचा प्रश्न जर पाहिला तर ॲक्चुअली माझा जन्म म्हणजे मुंबईला एकदम मिडल क्लास महाराष्ट्रीयन प्रोफेशनल फॅमिलीमध्ये झालाय. माझे वडील अ, त्यांनी सगळ्या भावंडांचे शिक्षण केले आणि आम्ही 4 बहिणी आहोत. त्यामुळे पण आम्हाला पण तितक्याच ह्यानी चौघींना त्यांनी एज्युकेशनवर एम्फेसिस खूप होता. पण ऑफ कोर्स लहानपणी मी हुशार होती. नॅशनल स्कॉलर होती. तर डॉक्टर असं त्यांचं ते होतं, की डॉक्टर तेव्हा डॉक्टर किंवा इंजिनिअर हे 2 ऑप्शन्स जनरली आपल्या कम्युनिटीमध्ये समजले जात होते, की तुम्ही हुशार असला तर डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हा. आणि मला ॲक्चुअली दोन्हींच्या मध्ये इंटरेस्ट होता. पण ऑफ कोर्स आई-वडील म्हणतायत, त्यांचे ॲस्पिरेशन्स आहेत. त्यामुळे मी 12वी नंतर एंट्रन्स एक्झाम्स दिले मेडिकलचे. पण आय वॉज व्हेरी रिलीव्हड की 1 मार्काने माझी ॲडमिशन मिस झाली. तर त्यामुळे नंतर मग तेव्हाच मी ठरवलं होतं, की मला एम-बी-ए करायचं. मला बिझनेस करियर करायचंय आणि त्यात माझ्या वडिलांचं मला खूप अशी खूप मदत झाली. कारण ते पण सीनियर एच-आर प्रोफेशनल होते. ते एम-बी-ए इन्स्टिट्यूट्समध्ये शिकवायचे. त्यामुळे त्यांचं गाईडन्स पण मिळालं. तर आधी मी फिजिक्समध्ये डिग्री केली आणि मग एम-बी-ए केला. पण इन अ स्ट्रेंज वे वडील एच-आरमध्ये होते म्हणून मी एच-आरमध्ये जाणार नाही, हे मी ठाम ठरवलं होतं, की आपण काहीतरी आपलं स्वतःचं वेगळं करायचं आणि म्हणून मी प्राइस वॉटर हाऊसमध्ये कन्सल्टिंगमध्ये गेली. पण आय थिंक फेट आपलं हे काय आपल्या ह्याच्यात असतं. 1-2 वर्षांनी मला असं वाटायला लागलं, की ॲक्चुअली एच-आर मला करायचं आहे आणि तेव्हा इंडियामध्ये खूप 35 वर्षापूर्वी खूप फरक पडत होता. कारण मॅन्युफॅक्चरिंग पासून सर्व्हिस इंडस्ट्रीज खूप सॉफ्टवेअर म्हणा, हे म्हणा आणि त्याच्यात पीपल, ह्युमन कॅपिटल ह्यांचं हे खूप महत्वाचं झालं होतं. तर त्यामुळे मग मी सिटी बँक जॉइन केलं एच-आरमध्ये आणि तेव्हापासून अ, 30 वर्ष झाले मी म्हणजे एच-आरमध्ये राहिली आहे. पण खूप वेगवेगळे अनुभव आलेत. म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज, वेगवेगळ्या कंपनीज, वेगवेगळ्या जिओग्राफीज, ग्लोबल रोल्स ह्याच्यामुळे आय आय सी इट मोर ॲज अ सीनियर लीडरशिप रोल, की तुम्ही ग्रुप एक्झिक्युटिव्ह टीम्समध्ये आहात. ऑफकोर्स एच-आर तुमची अकाउंटेबिलिटी आहे, पण बिझनेस डिस्कशन्स, स्ट्रॅटेजी, फॉरवर्ड थिंकिंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी खूप भाग घेतला आहे. तुम्ही जसं म्हणालात, ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, तेव्हा एचआर विभाग हा काही तसा रूढ हाताने फार महत्त्वाचा नव्हता. म्हणजे आता
प्रत्येक कंपनीमध्ये एचआर डिपार्टमेंट आहे आणि त्यांच्या एक फंक्शनिंगची सिस्टम ठरलेली असते. तुम्ही ज्यावेळेला जायचं ठरवलं, त्यावेळेला इतकी काही खूप माहिती नसेल किंवा काय-काय क्षेत्र उपलब्ध आहेत, काय-काय संधी उपलब्ध आहेत, हेही तुम्हाला माहिती नसेल. नाही, नाही आणि तेव्हा म्हणजे एच-आर हा टर्म पण नव्हता. पर्सनल आणि लेबर रिलेशन्स असंच हे होतं. पण आय थिंक की आज यू नो मी काय व्हॉट आय हॅव लर्न्ड इज की थिंग्स आर चेंजिंग, अपॉर्च्युनिटीज आर चेंजिंग आणि तुम्ही जर काय प्रॉब्लेम हा हे आहे, हाऊ कॅन आय हेल्प सॉल्व्ह दॅट असा ॲटिट्यूड जर ठेवला, तर यू डोंट गेट बॉक्स्ड इंटू अ नॅरो फंक्शन की तुम्ही एच-आर आहात, तुम्ही हेच करायचं. आणि जितकं तुम्ही यू शो मोर ऑफ अ बिझनेस पर्स्पेक्टिव्ह ऑन थिंग्स तितकं आय थिंक यू गेट मोर अँड मोर रिस्पॉन्सिबिलिटी, यू गेट मोर अँड मोर सिनियर लेव्हल रोल्स. तर त्यामुळे माय ॲडवाइस वुड बी की तुमचं जे फंक्शनल बॅकग्राऊंड आहे ते ठीक आहे, पण आजकाल गरज काय आहे की टू हॅव ब्रॉडर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, टू हॅव अ ब्रॉडर बिझनेस पर्स्पेक्टिव्ह आणि तो तुम्ही जर आणला तुमच्या एम्प्लॉयर आणि ऑर्गनायझेशनमध्ये, तर यू विल फाइंड फॉर लॉट्स ऑफ अपॉर्च्युनिटीज यू नेव्हर थॉट ऑफ. तुम्ही जसा आता उल्लेख केला, की खूप संधी मिळत जातात. मुळात परदेशात जायची संधी तुमचा हा परदेशातला इतक्या देश फिरलेले आहात खरं तर तुम्ही, पण हा प्रवास कसा सुरू झाला? तर एकदा आय थिंक की मी खूप लकी होती की 32व्या वर्षी मी इंडियामध्ये असताना AT&Tची ओव्हरऑल इंडिया एच-आर डायरेक्टर होती आणि दॅट वॉज म्हणजे 3 जॉइंट व्हेंचर्स होते, मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस होता, सर्व्हिसेस बिझनेस होता. तर त्यामुळे आय वॉज डूइंग व्हेरी वेल इन इंडिया. तर असं नाही की परदेशी जायचं की अरे इथे जमत नाहीये म्हणून गेलो, तसं अजिबात नव्हतं. पण 2 गोष्टी झाल्या. एक तर तेव्हा मला चिव्हलिंग स्कॉलरशिप म्हणून ब्रिटिश काउन्सिलकडून होती. त्यांनी ॲडव्हर्टाइज केली होती आणि ऑल इंडिया बेसिसवर त्यांनी 10 सीनियर मॅनेजर्सला त्यांनी सिलेक्ट केलं. म्हणजे तर तुम्हाला आयडिया आली असेल किती कॉम्पिटिटिव्ह होतं, की 3 महिने ऑल एक्सपेन्सेस पेड फॉर. तसं आम्ही 10 जणांना त्यांनी सिलेक्ट केलं आणि 3 महिन्याचा एडवान्स्ड एमबीए प्रोग्राम आम्ही लीड्स बिझनेस स्कूलमध्ये केला. आणि तिथे असताना माझी जी AT&T लुसेंट कंपनी होती त्यांनी मला इथे असल्यावर विचारलं, की "अरे, इथे स्ट्रॅटेजीमध्ये रोल आहे, तुम्ही याल का?" आणि माझा एक विचार चालला होता, की आय वॉन्ट टू मूव्ह आउट ऑफ एच-आर फॉर सम टाईम इंटू अ बिझनेस स्ट्रॅटेजी रोल. तर ते करिअरच्या दृष्टीने मला पटलं, की धिस इज द राइट मूव्ह. आणि दुसरं म्हणजे की फॅमिली पर्स्पेक्टिव्ह आय मीन ॲज अ वुमन की तुम्हाला सगळंच सांभाळावं लागतं ना, की नवऱ्याचं करिअर हे ते. तर फॉर्च्युनेटली की ही वॉज वर्किंग फॉर शेल त्याला पण ट्रान्सफर झाली आणि तसं करून मग आम्ही यूकेमध्ये आलो. पण आय थिंक त्याच्या मागे उद्देश असाच होता, की तुम्ही इंडियामध्ये आय वॉज डुइंग व्हेरी वेल, बट आय वॉन्टेड टू टेस्ट माय सेल्फ इन अ बिगर एन्व्हायर्नमेंट, की इन अ डिफरंट एन्व्हायर्नमेंट, की इथे ठीक आहे, पण आता एकदम डिफरंट एन्व्हायर्नमेंटमध्ये अँड ॲट दॅट टाईम इन अ मोर एडवान्स्ड एन्व्हायर्नमेंट. हाऊ डू आय डू? कॅन आय बी सक्सेसफुल? आणि व्हॉट कॅन आय लर्न फ्रॉम इट? तर त्याच्यामुळे मग यूकेमध्ये आम्ही 97 मध्ये आलो. एक महत्त्वाचा या सगळ्या प्रवासातला टप्पा म्हणजे ज्या काळामध्ये अजूनही खरं तर ग्लास सिलिंग ही एक मानलं जातं, की अजूनही महिलांसाठी ते खूप मोठं स्ट्रगल आहे. अशा काळामध्ये तुम्ही फक्त परदेशातच नाही गेलात, तर तुम्ही स्वतःला सिद्धही करून दाखवलं आणि मोठ्या पदावरती काम केलं. अवघड होतं हे करणं का जसं ज्या पदांवर तुम्ही जात गेलात, जे काम जबाबदारी मिळत गेली, कारण इंटरनॅशनल सिनारिओमध्ये सुद्धा म्हणजे भारतात तर आपण बघतो भारतात एक वेगळं चित्र आहे, पण इंटरनॅशनल सिनारिओमध्ये सुद्धा अगदी लिझिंगचं उदाहरण आपण बघितलं तर त्यावेळेस शेरिल सॅन्डबर्ग यांनीही सांगितलेलं आहे, की त्यांना सुद्धा ते अवघड होतं त्या पदावर काम करणं किंवा महिला म्हणून या जबाबदाऱ्या सांभाळणं. तुमच्यासाठीचा हा अनुभव कसा? आय थिंक तुम्ही कुठेही असला तरी एक महिला म्हणून अजून एक्सपेक्टेशन्स बरेच असतात. घरातलं बघावं लागतं. मुलांची मेन रिस्पॉन्सिबिलिटी तरी तुमचीच असते. माझ्याकडे माझे सासू-सासरे वर्षातून 6 महिने राहायला यायचे आणि इथे मदत अजिबात नाही. ॲट इंडियामध्ये तुम्हाला हेल्प असते, मदत असते, की कामवाली बाई असते, स्वयंपाकाला बाई असते. इथे सगळंच करावं लागतं आणि माय हसबंड ऑल्सो वॉज डुइंग वेल. त्यामुळे आमच्या दोघांचे करिअर्स, इंटरनॅशनल ट्रॅव्हल, मुलं, सासू-सासरे हे सगळं सांभाळणं ऑफकोर्स कठीण होतं. पण सगळं जमलं. म्हणजे आपण नंतर पाहतो ना, मला तर असं वाटतं, की कसं आपण सगळं जमवलं. पण तेव्हा आपण ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवली तर सगळं जमून जातं. आणि मुख्य म्हणजे आय हॅव अ व्हेरी सपोर्टिव्ह हसबंड. म्हणजे माझा नवरा आहे तो अगदी
त्यांनी असं कधीच मानलं नाही की माझं करिअर त्याच्यापेक्षा कमी आहे. इनफॅक्ट की खूप वेळेला जी फ्लेक्सिबिलिटी त्यांनी दाखवली आणि थोडं स्टेप डाउन केलं, त्याच्यामुळे मला खूप आधार होता, की आणि ते मला सांभाळावं लागलं नाही, की नवऱ्याचा इगो, त्याचं हे, दॅट वॉज नॉट अ प्रॉब्लेम. इफ एनिथिंग की खूप सपोर्ट दाखवला नवऱ्याने. कामाच्या ठिकाणीचा अनुभव काय होता? कारण जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल करियर ह्याच्यामध्ये असता, त्यावेळेस तर सगळं म्हणजे भारतात कंपनीत काम करून गेल्यावरती तिकडे गेल्यानंतरचा अनुभव तो वेगळा असेल तुमच्यासाठी. हो, ते तर आहेच. आणि मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीजमध्ये काम केलंय. त्यामुळे ब्रिटिश गॅस म्हणजे ऑइल एंड गॅस, व्हिच इज अ ब्रिटिश कंपनी. मग आय वॉज विथ AT&T Lucent was an American company. Then American Eagle Tankers was a petroleum tanker shipping business, एकदम वेगळं आणि इट वॉज अ मलेशियन बिझनेस. त्यामुळे आणि एस्पेशली इफ यू आर इन द नंबर वन HR रोल, ते फंक्शनल टेक्निकल एक्सपर्टीज इज लेस इम्पॉर्टंट दॅन युअर एबिलिटी टू इन्फ्लुअन्स. आणि ते इन्फ्लुएन्सिंग म्हणजे इट डिपेंड्स ऑन द नॉट जस्ट द कल्चर ऑफ द ऑर्गनायझेशन बट द पेरेंट कल्चर. म्हणजे ब्रिटिश कल्चर इज व्हेरी डिफरंट टू फ्रेंच कल्चर टू अमेरिकन कल्चर. त्यामुळे सिनियर लिडरशिप लेवलवर तेच अंडरस्टँडिंग दॅट आणि एबल टू नॅव्हिगेट थ्रू दॅट, एबल टू इन्फ्लुएन्स पीपल, आय थिंक दॅट इज अ बिग चॅलेंज. आणि त्याच्यामुळे यू हॅव टू हॅव व्हेरी क्विक लर्निंग स्किल्स आणि अडॅप्टिंग स्किल्स. कारण हे तुम्हाला कोणी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सांगत नाही. तुमचं EQ बरंच स्ट्रॉंग असावं लागतं याच्यासाठी. आणि ते आजकाल आपण अजून पाहतो जगात, की कुठल्याही आता लीडरशिप रोलमध्ये इट इज नॉट इनफ टू बी टेक्निकली गुड. आय थिंक द एबिलिटी टू वर्क इन अ टीम, इन्फ्लुएन्स पीपल, हॅव अन अजेंडा, बट टेक पीपल अलॉंग विथ यू. आय थिंक हे सगळे सॉफ्ट स्किल्स जे आधी मानायचे ते अजूनच नावडेज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते मी माझ्या करिअरमध्ये पाहिलंय की दॅट हॅज हेल्प मी क्वाईट बिट. ज्यावेळेला तुम्ही या सगळ्या कंपन्यांचा उल्लेख आता केला, त्याच टप्प्याकडे येणार होते, की तुमचा हा प्रवास म्हणजे फक्त परदेशात गेला आणि त्या कंपनीमध्ये किंवा त्या देशापुरता थांबला नाही, तर तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमधनं प्रवास केलेला आहे. या प्रवासाविषयी काय सांगाल? आय थिंक एकदा तुम्ही ह्या गोष्टी प्लॅन करू शकत नाही. आय थिंक इट इज संधी आली आणि आवडली तर माय ॲडवाइस इज की टेक इट अप. आणि माझा नेहमी माय ड्रायव्हर्सवर की ह्याच्यामुळे मी काय शिकू शकते, ह्याच्यामुळे मी काय अजून कशी ग्रो होऊ शकते. तर आणि दॅट आय फाउंड इज व्हेरी युजफुल. बट ऑफकोर्स नुसतं एका कंट्रीमध्ये राहून इंटरनॅशनल रोल्स करणं वेगळं आणि दुसरीकडे जाऊन राहणं. त्याच्यामुळे पण खूप एक्सपोजर वाढतं, लर्निंग वाढतं. फॅमिलीला पण खूप एक्सपोजर झालंय. कारण आम्ही UK मध्ये होतो, तिथून मग सिंगापूरला गेलो, नंतर हाँगकाँगला गेलो, मग US ला बरंच मी गेली. तर त्यामुळे अशा आय थिंक ऑन वन हँड द वर्ल्ड इज कमिंग क्लोजर, बट ऍक्च्युअली डिफरन्सेस पण खूप आहेत. आणि हे तुम्ही जर ऍक्च्युअली जाऊन तिथे राहिला नाहीत, व्हिजिट केलं नाही, तर हे समजणं अवघड जातं. तुम्ही फक्त हे सगळं करत वेगवेगळे रोल्स करत थांबला नाहीत, तर तुम्ही एंटरप्रेन्योर म्हणूनही आता अ, एक मोठा टप्पा मोठा पल्ला गाठलेला आहात. इंटरनॅशनली अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेला आहात. अनेक ह्याच्यामध्ये याद्यांमध्येही तुमचं नाव आलेलं आहे. हे रिकॉग्निशन मिळणं, पण याकडे वळण्याचा टप्पा तुमच्यासाठी याचाच सोपा नसणार, की आपण एका कंपनीत काम करणं आणि मग एंटरप्रेन्योर होणं, म्हणजे जेव्हा सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवरती असतात. तो टप्पा कसा होता? त्या निर्णयाकडे कसा आला? मला असं वाटतं की ॲट हार्ट मी नेहमीच एंटरप्रेन्योर होती. कारण नाहीतर इतक्या वेगवेगळ्या कंपनीजमध्ये काम करणं, देशामध्ये जाणं म्हणजे समथिंग न्यू, समथिंग डिफरंट हे मला नेहमीच अपीलिंग होतं. पण आय थिंक आफ्टर 30 इयर्स मला असं वाटायला लागलं की मला आता स्वतःचं काहीतरी सेटअप करायचंय. आणि तो निर्णय सोपा नव्हता. कारण मोठ्या कंपनीमध्ये काम करून एकतर ऑफकोर्स सॅलरी, एक्सपोजर, ट्रॅव्हल, बट इव्हन बेसिक थिंग्स ॲडमिन सपोर्ट आय ऑल्वेज हॅड अ PA. आता व्हेन आय सेट अप माय ओन बिझनेस आय कुडंट अफोर्ड अ PA. तर असतं ते चेंज पण मी म्हटलं की एक नवीन एरिया म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर पीपल मॅनेजमेंट इज स्टिल अ व्हेरी व्हेरी न्यू इमर्जिंग एरिया. तर मला त्याचं खूप उत्सुकता होती की हे काय आहे, बट कन्व्हिक्शन होतं की इट इज गोइंग टू चेंज थिंग्स, इट इज गोइंग टू चेंज वर्क प्लेसेस, फ्युचर ऑफ वर्क, ह्याच्यावर खूप फरक पडणार आहे. तर आणि मी विचार केला की अजून
5 वर्ष थांबून मग तेवढी एनर्जी आहे का तेव्हा माझ्यात, की टू टू द ड्राईव्ह अँड द एनर्जी टू स्टार्ट समथिंग न्यू. सो व्हिच इज व्हाय आय डिसाइडेड इफ आय डोंट डू इट नाऊ आय वोंट डू इट. आणि 3 वर्षापूर्वी मी हे एचआरटेक पार्टनरशिप सेटअप केलं. आणि इट हॅज बीन अन अमेझिंग जर्नी, कारण being an entrepreneur now, I meet so many interesting startups entrepreneurs. But on the other hand, my clients are corporates. So I'm able to have both. I'm able to work with very motivated entrepreneurs, but also leading edge tech. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर कोचिंग, मेंटरिंग पीपल मला हे खूप नवीन आहे अजून. तर मला खूप शिकायला मिळतंय. आणि तरीही क्लायंट्स माझे सगळे कॉर्पोरेट्स आहेत, त्यामुळे तो माझा एक्सपिरियन्स आय कॅन स्टिल ऍड व्हॅल्यू. मी आता तुम्हाला म्हणजे तुम्ही कंपनीबद्दल उल्लेख केलातच ह्याच्या एक पार्टनरशिपच्या माध्यमातनं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर पीपल मॅनेजमेंट हे ऐकायला तितकं कॉम्प्लिकेटेड वाटतं. काय नेमकं आहे हे आमच्या प्रेक्षकांसाठी थोडं सांगाल? हो, हो. हा हा खूप नवीन एरिया आहे. आणि पण खूप इनोव्हेशन, म्हणजे खूप सोल्युशन्स, नवीन-नवीन सोल्युशन्स येतात ते. पण ऑब्व्हियसली आता मी आय वॉज इन कॉर्पोरेट. कॉर्पोरेट्स आर आर स्टिल हेजिटेंट, की ही रिस्क घ्यावी का? एआय म्हटलं की एकदम निगेटिव्ह कॉनोटेशन्स येतात, की अरे इट इज बॅड, बायस्ड, हे ते. आणि माणसं एम्प्लॉईज कमी म्हटलं करणार. की हां. आणि पीपल मॅनेजमेंट म्हटलं की अजूनही लोकांना वाटतं की फेस टू फेस पर्सनल टच, अँड ऑफकोर्स दॅट इज इम्पॉर्टंट. पण आजकाल आणि एस्पेशली पॅन्डेमिकमुळे आता हे खूपच, आता दॅट रियालिटी इज कमिंग टू द फोर, की रिमोट वर्किंग हे आहेच. Managers have to manage teams where they can't see face to face. So they are going to need help. So if you can have solutions that can help you do that, म्हणजे to get feedback, to coach someone, to mentor someone, किंवा mental health म्हणा, physical well-being म्हणा, किंवा culture leadership. तुम्ही जर how do you embed behaviors, how do you create a culture of innovation, या सगळ्या गोष्टींसाठी खूप वेगवेगळे सोल्युशन्स आहेत. आणि व्हॉट वी डू इज, माझी टीम इज कंटिन्युअसली स्कॅनिंग द एन्व्हायरमेंट, की हे काय सोल्युशन्स आहेत. देन वी टेस्ट इट आउट, वी मेक शुअर वी वेट इट. आणि जे सोल्युशन्स वी थिंक आर गुड अँड सुटेबल, असे आमचे 200-300 सोल्युशन्स आमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. The based on what the client or HR team is looking for, we recommend the right solution. पण आम्ही मग 3 महिन्याचं पायलट पण त्यांना मॅनेज करून देतो. त्यामुळे इट इज लाईक अ ट्राय बिफोर यू बाय. म्हणजे तुम्ही यू डोंट हॅव टू मेक बिग इन्व्हेस्टमेंट, यू डोंट हॅव टू बिग रोल आउट. तर तुम्ही मिनिमल इन्व्हेस्टमेंट तुमची रिस्क आम्ही कमी करतो. दॅट इज व्हॉट आवर इनोव्हेशन हब इज ऑल अबाउट. पॅन्डेमिकचा तुम्ही उल्लेख केला. कोरोना काळात या सगळ्याची गरज जास्ती जाणवलेली आहे. म्हणजे ह्या तुम्ही जे सोल्युशन प्रोव्हाईड करता, सगळं चित्र बदललंय त्याच्यामुळे हे तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि या सगळ्यामध्ये डील करता. काय जाणवतंय? काय भवितव्य आहे? रिमोट वर्किंग प्लेसेसचा तुम्ही उल्लेख केला. आत्ता जास्त त्याकडेच वळतंय सगळं जग? खूपच, म्हणजे आय थिंक इफ देर इज वन एरिया की जिथे स्पीड ऑफ चेंज इज हॅपनिंग व्हेरी फास्ट, इट इज वर्कप्लेस अँड पीपल मॅनेजमेंट. आणि pandemic has absolutely accelerated the trend. But if I were to highlight 3 or 4 big areas of change, एक तर आता हायब्रिड वर्कप्लेस हे नक्की आहेच. म्हणजे देर इज नो क्वेश्चन ऑफ people going back to the office full time. Of course, there will be jobs, and I think jobs like yours where probably you do need to be out quite a bit. But if you look at most organizations, you see the whole spectrum. And recently, in fact, there's a big survey done. Uh, let's say 10%, 10 to 15% are going completely remote. And there are maybe 10 to 15% that are saying, no, everybody has to be back in the office. But about 80% are looking at some kind of a hybrid workplace, remote working. त्यामुळे द होल एम्प्लॉयर एम्प्लॉई बॅलन्स ऑफ पॉवर इज चेंजिंग. म्हणजे आधी फ्लेक्सिबल वर्किंग होतं, पण ते एम्प्लॉईनी मागितलं तर एम्प्लॉयर यूज टू डिसाइड की अरे मी देऊ की नको. आता नाव इट इज टेकन एज अ मॅटर ऑफ राईट. आणि त्याच्यामुळे पीपल मॅनेजमेंट इज बीन रिथॉट व्हेरी डिफरंटली. आणि इट्स नॉट जस्ट दॅट, बट टेक्नॉलॉजी. आय थिंक आता हा आपण इंटरव्ह्यू करतो हे किती सोपं झालंय. आणि पॅन्डेमिकमुळे एव्हरीबडी इज बिकम व्हेरी यूज टू डिजिटल. आता मी इथे ब्रिज खेळते, okay? आणि माझ्या ब्रिज मध्ये ऍव्हरेज एज इज 70+. तर जेव्हा लेसन्स होते आणि पॅन्डेमिक झालं, तेव्हा आम्ही जायचो क्लबमध्ये आणि तिथे 2 तास घालून लेसन असायचा. आणि मग सगळंच ऑफ डिजिटल गेलं. आणि दीज आर रिलेटिव्हली ओल्डर पीपल. सगळे एव्हरीबडी इज अडॅप्टेड सो वेल दॅट दे फाइंडिंग इट डिफिकल्ट टू गेट पीपल बॅक इन टू द क्लब फॉर ऍक्च्युअल लेसन्स.
हं. तर त्यामुळे डिजिटल आय थिंक अँड टेक्नॉलॉजी इज अनदर इट्स गोइंग टू प्ले अ बिग रोल ॲट द वर्कप्लेस. आणि तिसरं म्हणजे आय थिंक एम्प्लॉयी एंगेजमेंट आणि टॅलेंट रिटेन्शन म्हणजे आधी होतंच इम्पॉर्टंट, पण आता अजूनच इम्पॉर्टंट झालंय. कारण companies have to managers have to spend put in far more effort to keep employees engaged. Not that they will find good people leaving. So I think there are these two, three things now. And I'm a board mentor with Critical Eye. त्यामुळे I mentor CEOs and senior execs. The आधी business discussions मध्ये top issues used to be market, acquisition, cost. आता actually one of the top three issues is employee engagement. म्हणजे it has suddenly become so important for business leaders. तर त्यामुळे खूपच फरक पडला आणि that change will continue. आणि फ्युचर ऑफ वर्क इज चेंजिंग व्हेरी व्हेरी रॅपिडली. या तुम्ही आता ट्रेंड काही सांगितलेत, महत्त्व काही सांगितलं गोष्टींचं. पुढे जाताना लोकांसाठी म्हणजे जे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी हा करियर पाथ निवडायचा असेल किंवा तुम्ही आता अर्थातच या सगळ्या म्हणजे पीपल मॅनेजमेंटमध्ये डील करता त्यामुळे ज्यांना परदेशात करियरच्या संधी शोधायच्या आहेत किंवा इतर क्षेत्रांमध्ये करियरच्या संधी शोधायच्या आहेत, त्यांच्यासाठी काय सांगाल? काय आता अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत आणि कशा पद्धतीने ते याकडे बघू शकतात? आय थिंक बेसिक्स काही बदलले नाहीयेत. तुम्हाला जर या एच आर मध्ये करिअर इंटरेस्ट असेल तर आधी गेटिंग सम सॉलिड एज्युकेशन, सम डिग्री, सम स्पेशलायझेशन इज इम्पॉर्टंट. कारण लोकांना वाटतं पीपल मॅनेजमेंट अरे कोणी करू शकतं, असं नाहीये. दिस इज अ व्हेरी स्ट्रॅटेजिक फॉरवर्ड लुकिंग फंक्शन. त्याच्यामुळे यू हॅव टू अंडरस्टँड द बेसिक्स. आणि मग तसं पाहिलं तर परदेशात जायचं असेल तर तिकडचा एक्सपिरियन्स ऑल्सो इज इम्पॉर्टंट. तर तो तुम्ही हाऊ हाऊ कॅन यू गेट इट इज ऑब्विसली नॉट इझी. तुमच्या कंपनीमधून तुम्ही जर अजून तिथे काही प्रोजेक्ट्स करू शकाल किंवा एक स्टेंट करू शकाल, त्यांनी खूप फरक फरक पडेल. कारण ऍट द एंड ऑफ द डे पीपल वॉन्ट एव्हरीवन लोकल एक्सपिरियन्स. पण आजकाल एच आर मध्ये असे बरेच जॉब्स यायला लागले आहेत ज्याच्यासाठी लोकेशन इज नॉट इम्पॉर्टंट. सो एच आर अनालिटिक्स किंवा टॅलेंट ॲक्विजिशन किंवा असे आजकाल रिमोट वर्किंगमुळे आणि सेंट्रलाइज्ड फंक्शन्समुळे यू कॅन डू दीज जॉब्स विदाउट फिजिकली रिलोकेटिंग टू द कंट्री. ऑफकोर्स हे सोपं नाहीये असं मी सांगते, पण ते इतकं काही सोपं नसतं. त्याच्यासाठी धडपड करावी लागते. बट आय थिंक नेटवर्किंग ऑल्सो खूप फरक पडतो. त्यामुळे जर जॉइन ग्रुप्स किंवा लिंक्डइन किंवा ओमपे किंवा गरजे मराठी असे जे असोसिएशन आहेत, नेटवर्क आहे, त्याच्यामुळे पण तुम्ही यू कॅन फाइंड ऑपॉर्च्युनिटीज. डोंट जस्ट वेट फॉर अ जॉब ऍडवर्ट. पण परदेशात संधी शोधाव्यात का? कारण आता जसं तुम्ही सांगताय जगभरातलं सगळं म्हणजे पॅन्डेमिकनी स्पेशली सगळे चित्र बदललेलं आहे. तुम्ही परदेशात जाणं म्हणजे जास्त पगार, जास्त चांगलं राहणीमान या दृष्टीने त्याकडे पाहायला जायचं. आता लोकांसाठी काय सांगाल? आता जगात वेगवेगळ्या ठिकाणी संधी शोधायच्या का आहेत त्या ठिकाणाहून जास्त चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात? म्हणजे अभ्यास तुम्ही काही पाहिले असतील, काय सांगतात? असं अजिबात नाहीये की परदेशी जाऊनच तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. आजकाल इंडियामध्ये इंडिया इज अ बिग कंट्री, बिग ऑर्गनायझेशन. एच आर पीपल मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि देर आर लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज फॉर यू इन फॅक्ट बिकॉज ऑफ द नंबर्स. कारण एम्प्लॉई नंबर्स इथे बरेचदा खूप असतात. त्यामुळे ती ऑपॉर्च्युनिटी टू डू इंटरेस्टिंग वर्क इज ऑफन हायर इन इंडिया देन ओव्हरसीज. तर त्यामुळे असं ऍज आय सेड अर्लियर की where you genuinely think you can learn, you can grow, that should be the criteria. असं नाही की वेस्ट इज बेटर, इंडिया इज नॉट बेटर. म्हणजे अजिबात असं नाहीये. आणि हे ऍक्च्युली 10-15 वर्षापूर्वीच आम्ही इथे आलो थोडे वर्ष आणि मग खरं म्हणजे इंडियामध्ये परत जायचा खूप म्हणजे विचार केला आणि इंटेन्शन होतं. कारण इंडिया वॉज ग्रोईंग आणि खूप ऑपॉर्च्युनिटीज होते. पण एक काही पर्सनल रिझन्स होते मुलींमुळे विच वी हॅड टू स्टे बिहाइंड. But I would absolutely say that India is a great place to be in. Lots of good opportunities, and you don't have to leave India. If anything, now more things are coming to India. तुमच्या सगळ्या प्रवासाबद्दल बोलत असताना एक तुमचं सगळं प्रोफाईल पाहत असताना मला इंटरेस्टिंग गोष्ट वाटली, की करियर आणि म्हणजे प्रोफेशनल आयुष्यामध्ये इतक्या सगळ्या संधी, इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आहेत. पण त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवयानी आणि वैष्णव पौरोहित्य पण करतात किंवा त्यांनी पौरोहित्यही केलेलं आहे. हे नेमकं काय आहे? म्हणजे एकीकडचे या व्यक्ती तुम्ही आणि दुसरीकडे पौरोहित्याकडे कसं काय वळालात?
थिंक एकतर आमच्या घरातलं वातावरण बरंच धार्मिक होतं. त्यामुळे यू नो घरात नवरात्र, कुळाचार, सत्यनारायण पूजा म्हणजे असं काही ना काही काहीतरी पूजा हे असायचंच. आणि त्यामुळे असं एक सवय होती त्याची. अ, आणि मग नंतर आणि वैशंपायन म्हणजे माझं लग्न ज्या फॅमिलीमध्ये झालंय, तर वैशंपायन तर तुम्हाला माहिती आहे त्यांची पण महाभारत वैशंपायन गुरुजींनी लिहिलेलं आहे. तर त्यामुळे ते पण बॅकग्राऊंड होतं जरा. पण करियर, मुलं, इंटरनॅशनल ह्याच्यात जरा कठीण जातं टू स्पेंड टाईम. अजूनही मी घरी गणपती करते दरवर्षी. काही गजानन महाराजांचं हे दरवर्षी वाचतेच मी पोथी. असं काही पण पर्सनल ह्याच्यावर. पण मला एक होती की आपल्या या पूजा एस्पेशली आपण पूजा करतो त्याच्या मागे सायंटिफिक हे खूप आहे, पण ते माहिती नव्हतं. तर ते पौरोहित्याचा ॲक्चुअली विचार आला शिकायचा की टू फाइंड आउट की ह्याचं काय आहे, सायंटिफिक बेसिस काय आहे? आपण का म्हणजे इव्हन पूजाच्या ज्या गोष्टी करतो, ते का करतो? आणि संधी पण मिळाली 2000 मध्ये जेव्हा माझी लहान मुलगी झाली. तेव्हा माझ्या वडिलांना स्ट्रोक झाला होता मुंबईला. तर त्यामुळे मी एक 1 वर्ष ऑफ वर्क घेतला होता. मी माझ्या मुलीला घेऊन मुंबईला आली होती वडिलांजवळ राहायला, की जरा त्यांचं पण बघेन. आणि त्याच्यात पार्लरला मला एक छान पौरोहित्याच्या हे भेटल्या, ज्या बायकांसाठी कोर्स करायच्या. आणि जो 2 वर्षाचा कोर्स आहे, तो आठवड्यातून 1 दिवस होता. तो मी आठवड्यातून 3 दिवस करून कोलॅप्स केला एक 6 महिन्यात, 6-7 महिन्यात. आणि त्याच्यानंतर मी ॲक्चुअली परत आली, तर मला लोकं बोलवायला लागली पूजा करायला. आणि मी अजूनही थोडी थोडी सुट्टी होती कारण 1 वर्षाचा मी ब्रेक घेतला होता आणि व्हेरी इंटरेस्टिंगली आय फाउंड अ निश की लग्न. बट इंटररेशियल मॅरेजेस कारण तेव्हा ट्रेंड बराच वाढला होता, की ब्रिटिश पीपल मॅरिंग इंडियन अँड ऑफन इंडियन गर्ल, ब्रिटिश मॅन. त्यांना एक शॉर्ट सेरेमनी होती, बट अल्सो वेअर दे कुड अंडरस्टँड, वेअर दे आय कुड एक्सप्लेन टू द गेस्ट की हे काय आहे? हे मंत्र काय आहेत? आपण हे का म्हणतो? याचा अर्थ काय? तर मजा म्हणून केली, पण अल्सो स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग आणि आय थिंक की त्याच्यामुळे खूप फरक पडला. म्हणजे उगीचच रिच्युअल म्हणून काही करणं हे माझ्या स्वभावात नाही. तर ते अंडरस्टँडिंग की काय महत्व आहे, सायंटिफिक बेसिस काय आहे, ह्याच्यामुळे माझा ॲक्चुअली फोकस ऑन स्पिरिच्युअल ग्रोथ हॅज बिकम मच स्ट्रॉंगर. हे सगळं करत असताना अर्थात आता एका अशा टप्प्यावरती आहात ज्यामध्ये तुम्ही खूप गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. पण स्वप्नही खूप असतात. पुढच्या प्रवासात काय अॅम्बिशन्स आहेत, काय प्लॅन्स आहेत, काय स्वप्न आहेत तुमची? आय थिंक एकतर खरंच मी खूप भाग्यवान आहे, की मला हे सगळे अपॉर्च्युनिटीज मिळाले, सपोर्टिव्ह एन्व्हायर्नमेंट मिळालं. पण मला आय एम अल्सो कॉन्शियस की एस्पेशली भारतात अशा किती हजारो मुली आहेत, त्या माझ्यापेक्षा कितीतरी हुशार असतात. पण त्यांना सर्कमस्टन्सेसमुळे आयदर की पॉवर्टी किंवा फॅमिली किंवा सोशल एन्व्हायर्नमेंट हा चान्स मिळत नाही. तर त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करावं ही आता आय एम इन्व्हॉल्व्ड इन फ्यू ऑर्गनायझेशन्स. अ, हे हे खूप अगदी आता प्लॅन आहे. तो एक एरिया आणि स्पेशली स्किल्स. कारण हाऊ कॅन यू हेल्प विमेन? आय थिंक की द राइट स्किल्स आणि आजकाल डिजिटल स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्यामुळे तो पण प्लॅन आहे की अजून फोकस ऑन दॅट. आणि त्याच्यात माझ्या नवऱ्याचा पण सपोर्ट आहे कारण ही वॉज अ सीनियर मार्केटिंग डायरेक्टर इन शेल, युनिलिव्हर. पण 5 वर्षापूर्वी ही हॅज नाऊ रिट्रेन्ड टू बी अ फिजिक्स सायन्स स्कूल टीचर. आणि ही टीचर्स फुल डे फ्रॉम 7 इन द मॉर्निंग, ही कम्स होम एट 8 एट नाईट, की अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी शाळा आहे, तिथे ही इज स्कूल टीचर. त्यामुळे आमचा दोघांचा फोकस आता की सोसायटीला काहीतरी परत द्यायचं, स्पेशली अंडर प्रिव्हिलेज गर्ल्सला मदत करावी आणि स्किल्स अँड एज्युकेशन. दोज आर द 2 इम्पॉर्टंट थिंग्स व्हिच कॅन हेल्प देम बिकम इंडिपेंडंट. तर त्याच्यावर अजून एम्फसिस द्यायचा असा डेफिनेटली प्लॅन आहे. आणि सायमल्टेनियसली एंटरप्रेन्योर्स कारण आता आय बीन एन एंटरप्रेन्योर आणि आपल्या स्पेशली महाराष्ट्रीयन कम्युनिटीमध्ये मला असं वाटतं आपण एवढा सपोर्ट देत नाही. ज्या अनलाइक पंजाबी, गुजराती ज्या एंटरप्रेन्योरशिप इज फार मोर कॉमन. त्यामुळे इट टेक्स मोर करेज फॉर समबडी हू इज महाराष्ट्रीयन टू बिकम एन एंटरप्रेन्योर. तर त्यांच्यासाठी पण काहीतरी त्यांना टू बी अवेलेबल फॉर सपोर्ट, मेंटरिंग, गाईडन्स आय वुड लव्ह टू डू दॅट. धन्यवाद. तुम्ही एवढा सगळा वेळ आमच्यासाठी काढला. तुमचं बिझी शेड्यूल भरपूर आहे आणि भरपूर गोष्टी तुम्ही करताय. म्हणजे अगदी एखाद्या कॉर्पोरेट मीटिंगपासून ते पौरोहित्यापर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही बिझी आहात.
आणि अशामधनं आमच्यासाठी हा सगळा वेळ काढून आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल खूप आभारी आहे. ग्लोबल महाराष्ट्राच्या या भागामध्ये आता इथेच थांबूया. हा सगळा भाग तुम्हाला कसा वाटला हे सांगायला आम्हाला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.